एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। टीडीकेतील सिटू कामगार प्रतिनिधी पुन्हा बिनविरोध, कामगारांचा ठाम पाठिंबा। सातपूर औद्योगिक वसाहतीतील टीडीके इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सिटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियनच्या कामगार प्रतिनिधींची आगामी 3 वर्षांसाठी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली। नुकताच 9वा त्रैवार्षिक वेतनवाढीचा ऐतिहासिक करार यशस्वीरित्या पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी विद्यमान प्रतिनिधींवर पुन्हा विश्वास दर्शवला। सिटू भवन येथे आयोजित कामगार मेळाव्यात सिटूचे राज्य अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। कामगार प्रतिनिधींची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली। बाळासाहेब सोनवणे, अमर शेवकर आणि संदीप गटकळ यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली। तसेच बारकू पवार, प्रमोद शिरोडकर, सोमनाथ घाटोळ, सचिन आहिरराव, सचिन नेरे आणि योगेश वावरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेनंतर प्रतिनिधींनी डॉक्टर DL कराड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच कामगारांनी नव्या प्रतिनिधींना शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नवनिर्वाचित प्रतिनिधींनी यावेळी सांगितले की नव्या वेतनवाढीचा करार यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता पुढील करार अधिक चांगला, सर्वसमावेशक आणि कामगार हिताचा करण्यासाठी प्रयत्न केले जातील। संघटनेतील एकजूट आणि विश्वासाच्या बळावर कामगारांच्या हितासाठी ठोस भूमिका घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।